आजचा दिवस खरंच खूप खास आहे। आज आहे इंद्रनीलचा दुसरा वाढदिवस आणि जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल पहिल्या वाढदिवसाचा तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या वाढदिवसावेळी आपण त्या दिवशी रायगड ट्रेक प्लॅन केली होती आणि ती खूप छानरित्या पार पाडलेली होती। त्याचे दोन्ही पार्ट्स आपल्या चॅनलवरती आहेत, तर ते तुम्ही नक्की पहा। त्याचप्रमाणे आज आहे दुसरा वाढदिवस आणि दुसऱ्या वाढदिवसाचीही आज आपण खूप छान ट्रेक प्लॅन केलेली आहे आणि ती कुठे तेही लवकरच कळेल। तर त्याआधी पहाटे उठून मी सगळा स्वयंपाक आवरून घेतलेला आहे आणि या मुलांना औक्षण केलेलं आहे घरी। अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने औक्षण करून आपण वाढदिवस साजरा केलेला आहे आणि इकडे मी जेवण पॅक करत आहे नेण्यासाठी। तर काय काय बनवलेलं आहे, सर्वात पहिल्यांदा हा जो आहे तो शिरा बनवलेला आहे मी इंद्रनीलच्या आवडीचा। तर तो प्रवासामध्ये चपाती भाजी खात नाही, तर त्यासाठी त्याच्या आवडीचा हा शिरा मी बनवून घेतलेला आहे गोड असा, आणि भाजी आणि चपाती पॅक केलेली आहे। त्याचबरोबर यांनी इतरही काही खाऊ आणलेला होता विकतचा। मुलं जर बाहेर हट्टच करायला लागली तर बाहेरचं तिथे गडबड होण्यापेक्षा आपण घरातूनच सगळं पॅक केलेलं होतं। तर ही भाजी बनवलेली होती, हा शिरा बनवलेला आहे मी, चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इकडे पेरू आणलेले आहेत जे की तिकडे खायला खूप छान वाटतात आणि काकडीही घेतलेली आहे। आणि ही मुलांची गडबड त्यांना कधी एकदा बाहेर पडेन असं झालेलं होतं। इंद्रनील तरी सगळ्यात आधी आवरून पुढेच, तर त्याला थांबायला व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा ते थांबायला तयार नव्हते। मी ओढून ताणून त्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तेही तुमच्या पुढं लक्षात येईलच, कारण त्यांना खूप एक्साइटमेंट असते अशा वेळी। बाहेर जायचं म्हटलं की ते खूपच एक्साइटेड असतात नेहमीच। तर हे आवरलेलं आहे आणि माझंही आवरून मी रेडी झालेले आहे आणि जस्ट आम्ही निघतच आहोत। बाहेर येऊन थांबलेलो आहे, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत। त्याच्यासोबत त्यांची एक फ्रेंड आणि त्यांची फॅमिली येत आहेत, तर त्यांची वाट पाहत आम्ही थांबलेलो आहे। तर ते जस्ट येतील आणि आम्ही सगळे सोबत निघू। चला तर आपण आज प्रवासाला सुरुवात करतोय। ते सगळे आलेले आहेत, आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये आणि सकाळचं खूप छान वातावरण आहे। सूर्य डोंगराआडून वरती येतोय, तांबडं फुटलेलं आहे आणि खरंच खूप प्रसन्न असं वातावरण होतं आणि आजचा दिवस खास होता। त्याचबरोबर वातावरणही खूप छान होतं आणि मुलंही खूप एन्जॉय करत होती। मुलांना बाहेर बघायला, निसर्गात फिरायला खूप 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 आवडतं। प्रवास तसा छान झालेला आहे आणि किल्ल्याच्या जवळपास आपण पोहोचत आहोत आणि जसं आपण किल्ल्याच्या जवळ जायला लागू तसं सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि आजूबाजूला लक्ष वेधून घेतील तुम्हाला। व्ह्यू खरंच खूप छान होता निसर्गाचा आणि इंद्रनीलने मात्र छानपैकी झोप काढून घेतलेली आहे। त्याचं खाऊ पिऊ झालेलं होतं आणि तो ट्रेक करायला रेडी होत आहे। ज्यावेळी आपण एंट्री करू तर तिथे अशी सुंदर अशी कमान होती, वेलकम कमान, आणि आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। गाडी पार्किंग केलेली आहे, इथं पार्किंगसाठी पे करावं लागेल तुम्हाला आणि पे केल्यानंतर आपण हे अशा प्रकारची ट्रेक सुरू करत आहोत। जाताना थोडासा प्लेन रस्ता आहे, फार चढण चढावी लागत नाही आणि नंतर थोड्या आधीमध्ये पायऱ्या आहेत, तर त्याही तुम्हाला चढताना बिलकुलही त्रास होणार नाही आणि किल्ल्याची व्यवस्था खूप छान प्रकारे केलेली आहे। तर त्रासदायक असं काहीच नाही, किल्ल्याचं संवर्धन खूप छान प्रकारे केलेलं आहे आणि किल्ला खूप छान प्रकारे मेंटेन केलेला आहे आणि ट्रेक तुमची खूप छानच होते। दिवाळीनंतर सहलींचे दिवस सुरू होतात, तर खूप शैक्षणिक सहली या इथे आलेल्या होत्या आणि पर्सनली जे आलेले पर्यटक होते त्यांचीही खूप गर्दी होती। तर किल्ल्यावरती गजबज अशी खूप होती। इंद्रनील बघ, हे बघ दादा, त्याचा दादा पुढे गेलाय म्हणून त्यालाही जायची गडबड आहे। त्याला वाटतंय की त्याला एकट्याला तिकडे ठेवतायत की काय आणि दादा फिरायला निघून गेला, म्हणून त्याची गडबड आणि धडपड सुरू आहे। तर पूर्ण ट्रेकभर तो असाच दादाच्या पाठीमागं पळत होता आणि दादा मात्र आमच्या सगळ्यांच्या पुढे होता आणि अशा गडबडीत मी व्हिडिओ शूट केलेला आहे। सो समजून घ्या, फारसं किल्ल्याचे पॉईंट्स सगळे कव्हर नाही झालेले आहेत, पण जितके झालेत तितकं ट्रेक याने अर्ध्याच्या वरती ट्रेक इंद्रनीलने चालून कव्हर केलेली आहे आणि आधीमध्ये आम्ही त्याला उचलून घेत होतो तर तो कंटाळत नव्हता। उचलून यासाठी घेत होतो की वेळ जास्त जात होता, तर सगळे पॉईंट्स कव्हर नव्हते होत त्यामुळं, पण तो त्यातूनही सुटून पळण्याचा प्रयत्न करत होता। त्यानं शक्य असतं तर त्यानं सगळी ट्रेक कंप्लीट केली असती, एवढी त्याची कॅपॅसिटी होती, पण आम्ही वेळेअभावी त्याला अधूनमधून उचलून घेत होतो।
तर अशा प्रकारे ही खूप आजची जी ट्रेक आहे, आपण कुठे आलेलो आहे तेही तुमच्या लक्षात आलंच असेल. तर शिवजन्मभूमी किल्ले श्री शिवनेरीवरती आपण आज आलेलो आहे आणि ही शिवनेरी ट्रेकला आपण सुरुवात करत आहोत. सुरुवातीलाच इथे थोडेसे स्टॉल दिसतील तुम्हाला ट्रेकच्या सुरुवातीला. तर इथे काही साहित्य छान होतं तसं घेण्यासारखं, पण आम्ही आता जस्ट घरून सगळं खाण्यापिण्याचं साहित्य आणलेलंच होतं आणि बाकी ओझं वरती घेऊन जाण्यापेक्षा काहीच घेतलेलं नव्हतं. तर बॅगांमध्ये खायचं साहित्य, जेवण तेवढं घेतलेलं होतं. आधीमध्ये फोन येत होते घरच्यांचे, सगळ्यांचे, पाहुण्यांचे. इथे सुरुवातीलाच फोटोशूट जबरदस्ती मुलांना बसवलेलं होतं आणि खूप छान आता ट्रेकला सुरुवात करत आहोत आपण. तो ते आधीच म्हणतोय जय म्हण तरी. छत्रपती शिवाजी महाराज की. वाव, छत्रपती शिवाजी महाराज की. मन की हिंदू. जिजाऊ माता जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांच्या सुरक्षेखातर शहाजीराजांनी त्यांना या किल्ल्यावरती स्थलांतरित केलं होतं आणि या गडावर इथेच या भूमीमध्ये छत्रपतींचा जन्म झाला होता. अशा या शिवजन्माने पावन झालेल्या भूमीमध्ये इंद्रनीलच्या दुसऱ्या वाढदिवसादिवशी आपण आलेलो आहे. तर हा खूप सुवर्ण क्षण आहे आणि हा आहे गडाचा पहिला महादरवाजा आणि आपला हा छोटासा मावळा या गडाच्या महादरवाजामधून किल्ल्यावरती प्रवेश करत आहे. हा सुवर्ण क्षण मी या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून ठेवलेला आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मला हे खूप छान फीलिंग होत आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे तुमच्यासोबत हे सगळे क्षण एन्जॉय करायला. आणि पाणी पाणी. हा हा आहे गणेश दरवाजा. तर आता आपण गणेश दरवाजामधून आत प्रवेश करत आहोत आणि या दरवाजावरती जाण्यासाठी ही पायऱ्या आहेत आतमधून आणि वेगवेगळ्या ठिकाणी इथे बुरुज आहेत जे की टेहळणीसाठी वापरले जात होते पूर्वीच्या काळी. तर अशा प्रकारचे वेगवेगळे 7 दरवाजे, 7 दरवाजांची शृंखला तुम्हाला या किल्ल्यावरती पाहायला मिळेल. हा किल्ला साधारणतः 3500 फूट इतकं उंचीवरती आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला पुणे शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर वसलेले जुन्नर हे शहर आहे आणि त्या शहरामध्ये हा शिवनेरी किल्ला आहे जो की आपण आज पाहायला आलेलो आहे. तर अशा प्रकारचे या पुढच्या दरवाजामधून आपण एंट्री करत आहोत. हा आहे पीराचा दरवाजा. तर या दरवाजांची रचना खूप छान वेगवेगळ्या राजवटींमध्ये केलेली आहे, पण खूप छान दगडी बांधकाम आहे आणि इथे खूप इतकं थंड वाटत होतं की विचारू नका. आजचं आपलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे शिवजन्म ठिकाण. तर तेही लवकरच आपण बघूया. किल्ल्यावरती जाण्याच्या मार्गावरती अशा प्रकारची हिरवळ तुम्हाला आजूबाजूला दिसेल. खूप छान प्रकारे झाडं मेंटेन केलेली आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे आणि बसण्यासाठीही सोय केलेली आहे. अगदी जेवणाला बसण्यासाठी बेंचेस आणि टेबलची सिमेंटच्या सोय आहे तुम्हाला आजूबाजूला दिसेल आणि पिण्याच्या पाण्याचीही उत्तम सोय इथे केलेली आहे. किल्ल्याच्या स्वच्छतेचं बद्दल विचाराल तर इथे डेली बेसिसवर स्वच्छता होते आणि खूप छान प्रकारे किल्ला मेंटेन केलेला आहे. अजिबात कचरा वगैरे तुम्हाला दिसणार नाही. ठिकठिकाणी कचरा कुंड्यांची सोय केलेली आहे आणि किल्ला खरंच खूप स्वच्छ आहे आणि निळा शार आकाशाच्या खाली असं या किल्ल्यावरती चढताना इतकं सुंदर भारी वाटत होतं आणि हा समोरचा नजारा बघताय तुम्ही, शब्दात वर्णनीय आहे इथलं वातावरण सगळं. खरंच खूप छान आणि रॉयल फिलिंग येत होती. शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की.
किल्ल्याच्या या टप्प्यावरती आल्यानंतर तुम्हाला 2 रस्ते दिसतील. तर समोर गेल्यानंतर हे पॉइंट कव्हर होतील आणि या पायऱ्यांवरून गेल्यानंतर आपण थेट जाऊ शिवजन्म ठिकाणाकडे. आणि हे जे हिरवे ग्रिल लावलेले दिसत आहेत तर त्या गडावरती पाण्याची सोय केलेली होती आणि ते कव्हर केलेले आहेत जेणेकरून पर्यटकांना त्याचा त्रास होऊ नये. तर इथे सुद्धा एक पाण्याची टाकी आहे. गडावरती अशा वेगवेगळे पाण्याच्या सोयी आहेत आणि त्या आता या कव्हर केलेल्या आहेत. आता आपण मेणा दरवाजा पाहतोय तर त्यामधून एंट्री करत आहोत. तर हे दगडी बांधकाम असलेलं दरवाजा आहेत इथं आणि प्रत्येक दरवाजावरती आतल्या साईडून पायऱ्या आहेत की जेणेकरून वरती जाऊन टेहळणी करता येईल. तर हा आपण समोर दिसतोय तो आहे कुलूप दरवाजा. इथे आपण थोडासा ब्रेक घेतलेला आहे, थोडा वेळ थांबलेलो आहे आणि हा छोट्या मावळ्याची धडपड मात्र सुरू आहे. दगड विटा माती याच्यामध्ये खेळणं त्याचं सुरू आहे. गडावरती असे दगडी अवशेष आपल्याला पाहायला मिळतील त्या काळातले शिवकालीन काहीतरी हे वस्तू असाव्यात. आणि आता आपण पुढे जात आहोत. पुढे इथं पिण्याच्या पाण्याची ही सोय आहे थंड छान प्रकारे. तर तुम्हाला फारसं काही खालून कॅरी करावं लागत नाही. स्टॉल मात्र वरती नाहीत, स्टॉल खाली गडाच्या पायथ्याशीच तुम्हाला थोडेसे मिळतील. वरती काही खाण्यापिण्याचे स्टॉल्स नाहीयेत. पाण्याची तेवढी व्यवस्था आहे छान प्रकारे. आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला अंबरखाना लागतो. तर या अंबरखान्याचेच हे थोडेसे अवशेष आहेत. रूम असतील या काहीतरी. आणि हा समोर जो दिसतोय इमारत थोडीशी पडझड झालेली आहे तर ते धान्याचं कोठार आहे. तर हा आतमध्ये जायला खूप मोठी, आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठी जागा आहे. हॉलमध्ये आम्ही काही एंट्री केलेली नाही कारण ही मुलं पुढंच पळायला लागलेली होती आणि त्याने सरळ जायचा रस्ता पकडलेला होता. सो आम्ही त्यांनाच फॉलो करत होतो. आम्ही त्यांना ट्रेकला नेण्याऐवजी ते आम्हाला ट्रेकला घेऊन आलेत असं आम्हाला फील होत होतं. कारण आता पाहिलंच असेल तुम्ही तर येण्या जाणाऱ्या सगळ्यांकडून या छोट्या मावळ्याचं खूप 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 कौतुक होत होतं. एकतर त्याचा कॉस्ट्युम सगळ्यांना आवडत होता. तो महाराष्ट्रीयन लुकमध्ये आलेला होता आणि तो ट्रेक करत होता. त्यामुळं सगळेच जण त्याचं खूप 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 कौतुक करत होते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत होते. तर खूप छान, आम्हालाही खूप छान असं प्राऊड फिलिंग येत होतं की हा बाबा आपण महाराष्ट्रीयन असल्याचा खूप गर्व होत होता. छत्रपती शिवाजी महाराज की. इथे एक छोटंसं मंदिर, त्यासमोर हे एक मस्जिद आहे आणि त्यासमोर जे आहे ते शिवजन्म ठिकाण आहे. आणि इथे खूप सारा एरिया आहे आणि समोर सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. तर असा हा व्ह्यू आहे आणि ही ठिकाणं आहेत जी आपण आता पाहणार आहोत. तर इथे जे आहे ते स्नानगृह आहे आणि इथे छोटे छोटे रूम असतील कदाचित त्या काळच्या. तर याची थोडीशी पडझड झालेली आहे आणि या रूमचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आम्ही इथं थोडं थांबण्याचा विचार केलेला होता. इंद्रनील मात्र बिझी होता, अगदी त्याच्या खेळण्यामध्ये गुंगला होता. त्याला खूप छान असं वाटत होतं. वरून ऊन लागत होतं पण त्याचा त्रासही जाणवत नव्हता कारण वरती डोंगरावरती इतकं थंडगार वारं सुटलेलं होतं. इथे एका झाडाच्या सावलीखाली खरंच खूप थंड वाटत होतं आणि आम्ही आता जेवण्यासाठी थांबलेलो होतो. इंद्रनीलही चालून चालून दमलेला होता, त्याचा भूक लागलेली होती आणि त्याने खायला सुरू केलेलं होतं. किती क्यूटसा दिसतोय हा. खूप छान वाटत होतं हे पाहायला आणि म्हणजे खरंच खूप वेगळाच फील होता हा सगळा. आणि घरून आलेलं शिदोरी आम्ही सोडलेली होती इथं आणि खायला सुरुवात केलेली होती आणि हे खाऊ खायला सुद्धा इथं खूप एन्जॉय केलेला होता आम्ही. इंद्रनील, छत्रपती शिवाजी महाराज की.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर तो क्षण आलेला आहे जिथे प्रत्यक्ष महाराजांचा जन्म झाला, तिथे आपण प्रवेश करत आहोत. तर या दरवाजातून सरळ आतमध्ये गेल्यानंतर एक छोटीशी रूम आहे जिथे महाराजांचा जन्म झाला होता. तिथे एक मूर्ती आहे महाराजांची आणि पाळणा आहे. तर इथे लॉक आहे ही रूम आणि इथून सरळ वरती जाण्यासाठी एक दगडी जिना आहे आणि तिथून वरती गेल्यानंतर वरती एक रूम आहे. तर अशा पद्धतीच्या या इमारतीचं बांधकाम आहे आणि ही इमारत सुस्थितीत आहे सध्या, त्यामुळं खरंच बघायला खूप छान वाटतं. आणि रस्ता थोडासा अरुंद असल्यामुळे थोड्या लोकांना जाण्यासाठी प्रवेश मिळत होता आणि ते लोक आल्यानंतर मग नंतरच्या लोकांना प्रवेश मिळत होता, त्यामुळं थोडंसं वेटिंग करावं लागत होतं इथं. तर हे दगडी बांधकाम अतिशय थंड म्हणजे थंडावा देत होतं खूप आणि छान वाटत होतं इथं, प्रसन्न आणि फ्रेश. आणि प्रत्येकालाच उत्सुकता होती इथे फोटो काढण्याची, कारण हे ठिकाणच असं आहे की सुंदर. आणि या ठिकाणाच्या आठवणी प्रत्येक जण आपापल्या कॅमेरामध्ये कैद करून नेण्याचा प्रयत्न करत होतं. तर फोटो काढण्यासाठी सुद्धा इथं वेटिंग करावं लागलं. आणि इंद्रनील आणि ध्रुवा या दोघांनाही हे रूम छान आवडलेली होती. त्यांनी थोडीशी रेस्ट घेतलेली होती आणि इंद्रनील छानपैकी आरामात बसलेला आहे इथं. तर अशा प्रकारच्या हे रूम आहे जिथे प्रत्यक्ष आऊसाहेबांनी बाल शिवबाला खेळवलं असेल. तर इंद्रनील बघा निवांत शांत थंड वातावरणामध्ये तो निवांत बसलेला आहे, छान आराम करतोय तो. आणि इथून तो उठायलाच तयार नव्हता. फोटो काढायला व्हिडिओ काढायला काहीही मुलं तयार नव्हती. कसा बसा माझा केविलवाना प्रयत्न सुरू होता यांना उचलून घेऊन फोटो काढण्याचा. एकतर तिथं गर्दी होती, फोटो काढायलाही वेटिंग होतं आणि त्यात या मुलांचं म्हणजे त्यांना फोटो काढूनच घ्यायचे नसतात आणि माझा मात्र प्रयत्न असतो नेहमी. आणि ध्रुवने ही जागा पटकवलेली आहे. आणि अशा प्रकारे या रूममध्ये खूप वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आपल्याला फोटो काढण्यासाठी थोडीशी जागा मिळालेली होती. पण त्यातूनही इंद्रनीलची धडपड सुरू होती. त्याला सगळं वाकून या खिडक्यांमधून बघायचं होतं, पण या खिडक्यांची उंची जास्त होती इथून बघायला. आणि ही इथून जिजाऊनी कशा खेळवला असेल शिवबांना, कसं ते राहत असतील त्या काळी, कल्पना केली तरी खूप छान वाटत होतं. खूप असं रॉयल फिलिंग येत होतं या ठिकाणी. इथे इंद्रनीलची धडपड बघताय तुम्ही, त्याला खिडकीतून वाकून पाहायचं होतं आणि आजूबाजूच्या लेडीज माझ्याकडे अशा रागानं रोखून बघत होत्या, तर त्यांना फोटो काढायला वेळ होत होता. माझा मात्र केविलवाना प्रयत्न सुरूच होता व्हिडिओ बनवण्यासाठी. अखेर ती जागाच अशी आहे की सर्वांना मोह उरत नाही त्या क्षणी त्या ठिकाणी फोटो काढण्याचा. तर कसं बसं मी फोटो काढून घेतलेले आहेत. ध्रुवही बसलेला आहे छान प्रकारे आणि तिथून आम्ही निघालेलो आहे आठवणी सोबत घेऊन. खिडकीतून वाकून बघायचं होतं. मी मात्र त्याचे पाय घट्ट पकडून ठेवलेले होते जेणेकरून काही धोका होणार नाही. आणि अशा प्रकारे या खिडकीतून बघायला खरंच खूप छान वाटत होतं. किती रॉयल फिलिंग असेल त्या काळात. मासाहेब जिजाऊंना कसं वाटत असेल, काय वातावरण असेल त्या काळी. खरंच खूप कल्पना करून तिथे असं अंगावर शहारे येत होते. खूप छान आणि खरंच काही शब्दात सांगताच येणार नाही असं वातावरण होतं. एडिटिंग करतानाही माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे असं मला फील झालेलं आहे, ऊर भरून आलेला आहे की या दिवशी आज इंद्रनीलच्या वाढदिवसादिवशी आम्ही त्या ठिकाणी आहोत. तर ही खरंच खूप छान गोष्ट होती, अवर्णनीय, छान. विचार कर ना जरा.
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी या इथे करत आहे तर ते म्हणजे वर्षभर साठवून ठेवलेल्या ज्या बिया होत्या फळांच्या, लिंबूच्या असतील, जर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया होत्या तर त्या मी इथे टाकून दिलेल्या आहेत. तर ही एक पर्यावरणपूरक गोष्ट मी किल्ल्याला भेट देण्यास आले तेव्हा माझ्या हातून घडलेली आहे. तर तुम्हीही नक्की असं करा. अगदी जाता जाता बिया साईडला काढून ठेवायच्या. तो माझा एक सीड बँक मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे आणि दरवर्षी ही सीड बँक मी साठवते आणि ती अशी कुठंतरी रोपण करते. तर अशा प्रकारे आमची ट्रेक कंप्लीट झालेली आहे आणि येताना मात्र ही मुलं थोडीशी शांत झालेली आहेत आणि म्हणजे ते सगळं किल्ला बघून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवाला थंडावा वाटलेला आहे आणि ती ट्रेक पूर्ण करून आम्ही रिटर्न यायला निघालेलो आहे. तर ट्रेक खूप छान झालेली आहे आणि आजचा दिवस खूप छानरित्या पार पडलेला आहे. आणि हे जुन्या काळातल्या दरवाजांचं जे काम आहे तर ते बघताय तुम्ही. हे बुरुज आहेत टेहळणीचे, तिथे थोडंसं फोटोशूट केलेलं आहे आणि आम्ही येण्याच्या वेळी सुद्धा एक शैक्षणिक सहल वरती जाताना दिसत आहे तुम्हाला. तर दिवसभर इथे शैक्षणिक सहली सुरूच होत्या. हे ठिकाण खरंच खूप छान होतं आणि आम्हाला खूप प्रसन्न वाटलेलं आहे आणि मिशन कंप्लीट झाल्याचंही एक समाधान मनामध्ये घेऊन आम्ही हे खूप साऱ्या आठवणी मनामध्ये घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. परतीचा प्रवास आम्ही माळशेज घाटाद्वारे केलेला आहे. तर इथून जो दिसणारा व्ह्यू आहे तोही अगदी स्वर्गीय सुख देणारा आहे. हा शब्दात वर्णन करता येण्यासारखाच नाहीये. माझे शब्द अपुरे पडतायत आणि मुळात शब्दात हे वर्णन करताच येत नाहीये असा हा सीन आहे. आणि दिवसभर ट्रेक कंप्लीट करून हा सीन बघताना डोळ्यांचे पारणे फिटत होते. आणि ही मुलं बघा दिवसभरांची धावपळ करून अशी शांत गाढ झोपी गेलेली आहेत. आणि आमचा हा उपक्रम अगदी वाढदिवस हा प्रत्येकासाठी स्पेशलच असतो, पण हा स्पेशल उपक्रम आम्ही जो केलेला आहे तो लाखो रुपये खर्च करूनही एक समाधान जे मिळतं तर ते या उपक्रमातून आम्हाला त्यापेक्षाही जास्त समाधान मिळालेलं आहे. तर तुम्हाला या उपक्रमाबद्दल कसं वाटतं आणि पहिल्या वाढदिवसाची रायगड ट्रेक तुम्ही पाहिली आहे का? व्हिडिओ नसेल तर मी ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि हा व्हिडिओही तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा. मी जितकं शक्य होईल तितकं मी हा आजचा ट्रेक तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू. आपल्या या छोट्या मावळ्यांना एक लाईक मात्र नक्की करा.